विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे बोलतात. आपण थेट जाऊयात. काय म्हणतात एकनाथ शिंदे? शिवसेना जी आहे ती विश्वासदर्शक ठरावाच्या वेळेला बहिर्गमन करत होती. त्यांनी पोल हा मागितलाच नाही आणि त्यामुळे एनसीपीलाही आपली भूमिका स्पष्ट करता आली नाही. काय म्हणणं आहे तुमचं या? कोणी एनसीपी म्हणते असं? हा, राष्ट्रवादी काँग्रेस. आता हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की एनसीपीचं कोणाशी अंडरस्टँडिंग होतं ते. या ठिकाणी आपल्या माहितीसाठी सांगतो, सभागृहामध्ये दुसऱ्या क्रमांकावर विरोधी पक्षनेत्याची घोषणा होती, परंतु तिथे दुसऱ्या नंबरवर ते बाजूला करून विश्वासदर्शक प्रस्ताव त्या ठिकाणी आणण्यात आला. त्याला तात्काळ मी स्वतः विरोध केला आणि विरोध केल्यानंतर पोलची मागणी केली आणि या ठिकाणी गोंधळामध्ये सगळी परिस्थिती गोंधळाची निर्माण झाली आणि घाई गडबडीमध्ये तो प्रस्ताव मंजूर केला आणि त्यामुळे आम्ही सरकारचा निषेध करून बाहेर पडलेलो आहे. जर भुजबळ साहेब असं म्हणत असतील तर ते पोलच्या मागणीच्या वेळेस ते उभे का नाही राहिले? या ठिकाणी कुणाची अंडरस्टँडिंग आहे मला सांगण्याची आवश्यकता नाही. स्वतःची कातडी वाचवण्यासाठी दुसऱ्यावर हा ढकलण्याचा प्रकार आहे. पण मी माझ्या भाषणात देखील जे काही बेकायदेशीर काम केलं आहे त्याचा सगळी चर्चा त्या ठिकाणी माझ्या भाषणात केलेली आहे. कुठल्याही प्रकारे सरकारला बेकायदेशीर काम करता येणार नाही, नियमबाह्य सदनामध्ये नियमबाह्य काम करता येणार नाही. या सगळे जे काही नियमबाह्य काम केलंय त्याची वाच्यता त्या ठिकाणी मी रेकॉर्डवर आणलेली आहे माझ्या भाषणामध्ये. त्यामुळे हे त्यांनी मला हे सांगू नये आणि हा आरोप बिलकुल साफ चुकीचा आहे, खोटा आहे. आणि हे जर आपण हे खरं असतं तर दुपारपासूनच तुम्हीच चालवलं असतं ते या त्यांच्या म्हणण्यामध्ये कुठलाही अर्थ नाही. आणि सत्तेमध्ये कोण त्यांच्याबरोबर आहे ते आपल्याला माहिती आहे, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. ते सगळं त्यांनी जाहीर केलेलं आहे. भुजबळ साहेब असं काय म्हणतायत? स्वतःची कातडी वाजवायला महाराष्ट्र सदन वाचवण्यासाठी स्वतः झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.